जो सर्वसामान्यांना आपलासा वाटणारा असा नेता अजितदादा आपल्याकडे निघून गेले. ज्यावेळेस ही घटना कळाली, या इलेक्शनच्या निमित्तानं गावगाव फिरत असताना एका गावात एका घरी बसलो होतो 8:30 पाऊण 9ला. त्यावेळेस मी टीव्हीवर ती घटना बघितली, बातम्यात बघितलं. अक्षरशः 10 मिनिटं मला काही कळालं नाही. ज्या पद्धतीने इलेक्शनला मी सामोरं गेलो होतो, ज्या पद्धतीने लोकांना मी अप्रोच झालो होतो, त्याचा पूर्ण रिपोर्ट अजितदादांना माझ्याविषयीचा गेला होता. त्यामुळं अजितदादांनी स्पेशली माझं त्या ठिकाणी अभिनंदन केलं, मला कौतुकाची थाप दिली आणि मला सांगितले की तुम्ही आता या निमित्तानं काम करत असताना राष्ट्रवादीच्या या सेवेमध्ये तुम्ही आलं पाहिजे, राष्ट्रवादीच्या या प्रचार प्रक्रियेत आलं पाहिजे. म्हणून लगेचच एक आठवड्याभरात मला तिकडून निरोप आला की तुम्हाला राष्ट्रवादीच्या युवकच्या प्रदेश उपाध्यक्षाची जबाबदारी मला त्यांनी दिली. दिलेल्या टायमिंगला 11 वाजता क्रेडिट दादा आली. दादांवर एवढं प्रेम करणारी लोक तिथं आहेत. आम्ही त्या ठिकाणी आमच्या युवकांच्या जाळ्याच्या निमित्ताने जेवढे म्हणून सोलापूर जिल्ह्यातली लोक, पुण्यात स्थायिक अशा सगळ्यांना पर्यंत पोहोचलो, त्यांना निरोप दिले. ती लोक तिथं आली. 3 दिवसामध्ये जवळजवळ 2,000 ते 2,500 लोकांचा, 2,500च्या वर लोकांचा स्नेह मेळावा त्या निमित्तानं पार पडला. दादांना एवढा तो कार्यक्रम आवडला. आता काय अस्तित्व संपणं म्हणजे काय होणार, म्हणजे काय लोकांना फार घाई झाली आहे. कधी एकदा काळे कुटुंब संपते. काळे कुटुंब म्हणजे काय? कल्याणराव काळे, समाधान काळे, विलासराव काळे हे आहेत का? माझा प्रश्न आहे त्यांना. काळे कुटुंब म्हणजे कोण? त्यांच्या अजून हे जी यांना आयडिओलॉजी आहे ना, ती त्यांच्या लक्षात आली, त्यांच्या लक्षात येणं. आणि माझ्याही सर्वसामान्य लोकांना मला ते समजावून सांगायचं आहे की काळे कुटुंब म्हणजे समाधान काळे, कल्याणराव काळे किंवा विलासराव काळे नाही. स्वर्गीय वसंतदादांनी ज्या शेतकऱ्याला, सर्वसामान्य लोकांना धरून तो ग्रुप तयार केला, कुणासाठी केला? लोकांसाठी केला. वरून इथं ज्या काही स्थानिक जे काही प्रतिनिधी आहेत त्यांच्या हातात सूत्र गेल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यात त्यांनी ढवळाढवळ केली, ते आमच्या लक्षात आलं की आपण ह्या प्रक्रियेतून आपल्याला थोडंसं लांब ठेवलं जात आहे आणि आपल्याला कुठं दगा फटकावू शकतो. उमेदवार कसा आला, कुठून आला, प्रस्थापित आहे का नाही, उमेदवार काम करू शकतोय का याच्यावर बोला. आपला उमेदवार किती प्रभावीपणे काम करतो याच्यावर बोला. माझा असा आहे, आम्हाला शिकवण आहे, आम्ही एक सरळ रेष ओढताना पुढच्याची रेष खडत नाही, पुसायची नाही, आपली रेष वाढवायची. व सगळी पहिली गोष्ट अंगणवाडीवर आमचं कॉन्सन्ट्रेशन. मूळ घटक असा आहे की आपल्याकडे 50 एकर जमीन आहे, आपण त्याला इस्टेट समजतो. पण माझी गोष्ट चुकली, मला ती मान्य. मी समजतो की आपल्या घरातला जो लहान मुलगा आहे ही खरी आपली इस्टेट आहे. त्याला जर आपण आता लहानपणापासून चांगल्या पद्धतीने संस्कार दिले, चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं, तर निश्चितपणे भविष्यात उद्या MPSC असेल, UPSC असेल किंवा ते इंजिनियर, डॉक्टर ही घडवायची असेल तर त्याचा पाया भक्कम होणं गरजेचं आहे. मी गावाचा बिनविरोध सरपंच झालो. 5 वर्ष चांगल्या पद्धतीने गावात सगळ्या पक्षाला घेऊन काम केलं. सोलापूर जिल्ह्यातली पहिली आरो सिस्टीमची योजना मी माझ्या गावात राबवली. असं नाही की आज राबवली 2 वर्षांनी बंद पडली. 25 वर्ष झालं. आज जरी तुम्ही माझ्या वाडीकुरीत आला तर ती योजना चालू. असं लोकांसाठी नाही की आज इलेक्शन आलं मी हे करतो म्हणून सांगणार, इलेक्शन संपलं की ती परत बघायचं नसते, त्याचं फोटो सेशन करायचं मी हे केलं. आमचा मूळ विषयच असा आहे की स्वर्गीय वसंतदादांनी आम्हाला सांगितले की एक तर काम असं करा की जे शेवटपर्यंत टिकलं पाहिजे, शेवटपर्यंतच्या घटकापर्यंत गेलं पाहिजे. आज सोलापूर जिल्ह्यामध्ये उच्चांकी दर देणारा कारखाना आपला सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखाना ठरला. येऊन तो बोत्रे पाटलांच्या ग्रुपनं देऊ द्या, पण मॅनेजमेंट आपला आहे. आपण 2 शेतकरी माझा आहे ना, शेवटी जातोय तर कुणाला? त्या कारखान्यावर पहिल्यापासून अवलंबून असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातल्या शेतकऱ्याचा. का बोत्रे पाटील बाहेर अमेरिकेतनं ऊस आणतोय का दुसऱ्या तालुक्यातनं आणतोय? ऊस आमच्या भागातलाच येतोय ना, आमच्या सभासदच येतो ना. मग लोकांना वाईट वाटायचं कारण काय? म्हणजे आज मला दादांचा एक निर्णय असा झाला की तुम्ही निवड चाचणी परत घ्या. आज त्या मुलीचं पूर्ण जीवन पालटलं. नमस्कार, प्रभात न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत. आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये एक दुःखद घटना घडली. महाराष्ट्र हळहळला. अतिशय दुःख या महाराष्ट्रातल्या जनतेला झालं. आणि काय होतंय काय नाही, खरी घटना घडली का नाही, किंवा या गोष्टीवरती अजितदादा गेले, ह्या गोष्टीवरती आजही विश्वास बसत नाही. कारण दादाचं कार्य, दादांचं जे काय प्रेम जनतेवरचं आहे ते खूप वेगळं होतं. आता त्याच अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका आणि पंचायत समितीच्या निवडणुका त्या ठिकाणी लागलेल्या आहेत. आता खरं तर दादा गेले हे दुःख प्रत्येक महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्याला आहे, नव्हे तर कोणताही नेता असू द्या, त्याच्यामध्ये दादांची एक आठवण रुजलेली आहे. हे सगळं असताना निवडणुका पुढे समोर आल्यात. कालही निर्णय झाला, 2 दिवस निवडणुका पुढे गेल्या, परंतु कोणीही या दुःखातून बाहेर यायला तयार नाही. परंतु लोकशाहीने जो आपल्याला सर्वांना अधिकार दिलाय, त्या अधिकाराला सामोरे जात असताना ह्या निवडणुका त्याचा होणारच
त्यामुळं 7 तारखेला हे मतदान होणार आहे आणि 9 तारखेला त्याचा निकाल लागणार आहे. आता त्या अनुषंगाने पुन्हा आपण या राजकारणामध्ये पुन्हा राजकीय क्षेत्रात सक्रिय होतोय आणि निवडणुकाचा अनुषंग घेतोय. आज आपल्या खास मुलाखतीमध्ये समाधान दादा काय दादा, खरं तर प्रभात न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. खरं तर आज आम्हाला मुलाखत घेत असताना गेली 2 दिवस खूप दुःखाची गेली आणि ही दुःखाची 2 दिवस गेला ना, राजकारण विसरलो, निवडणुका लागल्यात विसरलो. खरं तर अतिशय दुर्दैवी घटना आपल्या या महाराष्ट्रात घडली आणि आज तुम्हाला बोलवायचं म्हणजे तुमचं आणि अजितदादांचं खूप कनेक्टिव्हिटी होती. काय सांगाल संदर्भात? प्रथमतः परवा दिवशी जी घटना जी घडली ती खरंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातल्या सगळ्या माणसांना हळहळ करणारी घडली. तुमच्या आमच्यातलाच एक नेता, जो सर्वसामान्यांना आपलासा वाटणारा असा नेता अजितदादा आपल्यातून निघून गेले. ज्यावेळेस ही घटना कळाली, या इलेक्शनच्या निमित्तानं गावगाव फिरत असताना एका गावात एका घरी बसलो होतो 8:30 पाऊण 9ला. त्यावेळेस मी टीव्हीवर ती घटना बघितली, बातम्यात बघितलं. अक्षरशः 10 मिनिटं मला काही कळालं नाही, कारण तो नेता म्हणजे असा होता की त्यांना आम्ही फार जवळून बघितले. त्यांच्याशी वारंवार ह्या 2 वर्षामध्ये संवाद व्हायचा. त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा चर्चेमध्ये आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहे. त्यामुळे चांगली कनेक्टिव्हिटी त्यांच्याशी तयार झाली होती. त्यामुळं एकदम फार फार वाईट त्या निमित्तानं वाटलं. अजूनही त्या धक्क्यातून आम्ही म्हणजे मी स्वतः सावरलेलं नाही, आपला महाराष्ट्र अजून त्यात सावरलेलं नाही. आणि अजितदादांविषयी सांगण्यासारखं भरपूर काही आहे. विषय असा होता की आपण ज्यावेळेस पोटनिवडणूक लागली होती भगीरथ दादांची, त्यावेळेस आपल्याला अजितदादांनी आवर्जून सांगितले की आपल्याला ह्या निमित्तानं आपल्याला या पक्षात यावं लागतंय. आपण त्यांच्या विनंतीला आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे आपण राष्ट्रवादीमध्ये त्यावेळेस प्रवेश केला आणि चांगल्या पद्धतीनं त्यावेळेस पोटनिवडणुकीला आपण काम केलं. नंतरच्या चंद्रभागेच्या इलेक्शनमध्ये आपण ज्यावेळेस इलेक्शन लागलं त्यावेळेस चांगल्या पद्धतीनं आपण इलेक्शन निवडून आलो. त्यावेळेस आम्ही दादांना भेटायला गेलो. मग ज्या पद्धतीने इलेक्शनला मी सामोरं गेलो होतो, ज्या पद्धतीने लोकांना मी अप्रोच झालो होतो, त्याचा पूर्ण रिपोर्ट अजितदादांना माझ्याविषयीचा गेला होता. त्यामुळं अजितदादांनी स्पेशली माझं त्या ठिकाणी अभिनंदन केलं, मला कौतुकाची थाप दिली आणि मला सांगितले की तुम्ही आता या निमित्तानं काम करत असताना राष्ट्रवादीच्या या सेवेमध्ये तुम्ही आलं पाहिजे, राष्ट्रवादीच्या प्रचार प्रक्रियेत आलं पाहिजे. म्हणून लगेचच 1 आठवड्याभरात मला तिथूनच निरोप आला की तुम्हाला राष्ट्रवादीच्या युवकच्या प्रदेश उपाध्यक्षाची जबाबदारी मला त्यांनी दिली. आणि परत त्या प्रदेशवर काम करत असताना त्यांच्या लक्षात आलं की हा पोरगा आपल्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करू शकतोय, हा लोकात मिसळू शकतो, युवकांना चांगल्या पद्धतीने संघटन या निमित्तानं बांधू शकतो. म्हणून सगळ्यात महत्वाचं पुणे हे शहर त्यांचं हर्ट होतं, तर पुणे शहराच्या निरीक्षक पदाची सुद्धा जबाबदारी दादांनी माझ्यावर दिली. एवढी मोठी जबाबदारी फार कमी कालावधीत दादांनी माझ्यावर दिली आणि मी ती साजेशी करण्यासाठी जेवढं म्हणून माझ्या परीने कष्ट करता येईल तेवढं कष्ट मी त्या निमित्तानं तिथं केलं. मी ज्यावेळेस खासदारकीचं इलेक्शन लागलं आणि आपल्या सुनेत्रा वहिनी साहेब उभ्या होत्या, त्यावेळेस पुण्यामध्ये निरीक्षक पदाची जबाबदारी करत असताना तिथल्या पूर्ण 6 विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही दौरा लावला. प्रत्येक ठिकाणी युवकांचं चांगलं संघटन बांधलं. त्यावेळेस लक्षात आलं की आपल्या सोलापूर जिल्ह्यातली भरपूर लोक त्या ठिकाणी वास्तव्यात आहेत. मूळचे सोलापूरचे आहेत, पण पुण्यामध्ये त्यांनी पुण्यामध्ये राहत आहेत आणि त्यांचं पुण्यात मतदान आहे. मग अशा लोकांचा एक स्नेह मेळावा घेण्याचं मी दादांना विचारलं की दादा, आपल्याला आमची काही लोक आहेत की ज्या निमित्तानं राहत आहेत पण सोलापूर जिल्ह्यातले, मग दोन्हीकडे त्यांचं मतदान आहे, तर अशा लोकांचा आपल्याला स्नेह मेळावा घ्यायचा आहे. तर मला चांगलं आठवतंय की दादा म्हणले कधी घेतो. मी सांगितलं दादा शनिवारी. तर दादाने वेळ दिली मला शनिवारी. तेवढ्या धकाधकीच्या ह्याच्यात मला वेळ दिली. नवले लॉन्सला आणि तो कार्यक्रम घेतला खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये आणि तो विधानसभा लोकसभेला सुनेत्रा वहिनी साहेबांच्या दिलेल्या टायमिंगला 11 वाजता करेक्ट दादा आली. दादांवर एवढं प्रेम करणारी लोक तिथं आहेत. आम्ही त्या ठिकाणी आमच्या युवकांच्या जाळ्याच्या निमित्ताने जेवढे म्हणून सोलापूर जिल्ह्यातली लोक पुण्यात स्थायिक आहेत अशा सगळ्यांना पर्यंत पोहोचलो, त्यांना निरोप दिले. ती लोक तिथं आली. 3 दिवसामध्ये जवळजवळ 2,000 ते 2,500 लोकांचा, 2,500च्या वर लोकांचा स्नेह मेळावा त्या निमित्तानं पार पडला. दादांना एवढा तो कार्यक्रम आवडला. सगळ्या लोकांशी आस्थेनं चौकशी दादांनी केली. प्रत्येकाने उठून लोकांनी काही प्रश्न मांडले, ते प्रश्न दादांनी त्या ठिकाणी सोडवले आणि परत एकदा मला दादांनी त्या ठिकाणी कौतुकाची थाप दिली आणि म्हणजे मला त्या ठिकाणी बळ दिलं आणि आपण आपल्या नेत्यासाठी काहीतरी केले अशा एक चांगल्या पद्धतीची भावना त्या निमित्तानं झाली. आणि परत आपल्यातली काही लोक ज्यांचे पाहुणे रावळे बारामतीच्या लोकसभामध्ये होते, त्या ठिकाणी कल्याणराव काळे साहेबांनी ती टीम जाऊन तिथं आम्ही काम करतो. तर त्यावेळेस आमचा माणूस तिथं गेला आणि तिथं भेटला
किंवा त्यांची लोक दादासाहेबांना सांगायची की काळे साहेबांची लोक तिथे येऊन गेली. तर मला एकदा या निमित्ताने आम्ही असं पुण्यामध्ये फिरत असताना मला आवर्जून दादांनी सांगितलं, अरे तुमच्या पंढरपूरची लोक इथे येऊन फिरतायत, तुम्ही तुमच्या भागात सुद्धा प्रचार करा. म्हणजे एवढं बारीक लक्ष दादासाहेबांचं आमच्यावर होतं. असे भरपूर अशा काही आठवणी आहेत दादांच्या की त्या म्हणजे न सांगण्यासारख्या, एवढ्या आठवण दाटून येते. आणि कामाचा माणूस आहे. मी एक तुम्हाला छोटीशी घटना सांगतो. मी कुठे इन्स्पायर झालो. मी एक कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लब नावाची आपली एक स्पोर्ट्स क्लब आहे, ज्यातून आपण जवळजवळ 10 वर्ष झालं काम करतो. याचा गवगाव आपण आजपर्यंत कधी केला नाही आणि तशी आवडी आम्हाला नाही. मग त्या माध्यमातून खो खो मध्ये आपण या इथं मुलींना त्या पद्धतीने प्रशिक्षण देतो. एक सेपरेट कोच आहे. तर आपल्या काही मुली राष्ट्रीय पातळीवर खेळायसाठी त्याची निवड चाचणी त्या निमित्ताने केली होती राज्य लेवलला. तर त्या निवड चाचणीमध्ये काम करत असताना आपल्या लोकांना तिथं थोडी पासलिटी झाली, थोडं डावलण्यात आलं. मग आमच्या लक्षात आलं की आमच्यातल्या ह्या मुलीमध्ये स्पार्क आहेत, ह्या मुली आतापर्यंत चांगल्या पद्धतीने खेळतायत, त्यांची निवड झाली पाहिजे. मग आम्ही हा विषय दादांकडे बारामतीला सकाळी 7 वाजता आम्हाला वेळ दिली. आम्ही घ्यायला गेलो. मी होतो, कल्याणराव काळे साहेब होतो, ती मुलगी होती, तिची मुलीची पालक होते, आमचे कोच होते. सगळेजण आम्ही तिथे गेलो. दादांना सांगितलं की दादा, आमच्या ह्या मुली आता राज्य लेवलला खेळतायत आणि आता राष्ट्रीय पातळीवर निवड होताना त्या संघामध्ये ह्या मुलींची निवड झाली पाहिजे आणि यांचा खेळ सुद्धा चांगला आहे. मग दादांनी आम्हाला डायरेक्ट विचारलं, तुम्ही शिफारस करताय का? म्हणजे शिफारस नाही, यांचं खेळ आहे, यांचं त्या मागे कष्ट आहे. तर म्हणले मग तुमची काय विनय, तुमचं काय म्हणणं आहे? तर आम्ही म्हणलं ह्यांची निवड चाचणी फक्त परत एकदा व्हावी आणि परत एकदा यांचा खेळ बघावा आणि मग निर्णय घ्यावा. दादांनी लगेच तिथून त्या निवड चाचणी प्रमुखाला फोन केला की तुमच्या काल ज्या मॅचेस झालेत त्याच्यावर काळे साहेबांचं ऑब्जेक्शन आहे, तर परत एकदा ती निवड चाचणी घ्यावी. 2 दिवसांनी परत निरोप आला निवड चाचणी घेण्याचा. परत निवड चाचणी घेतली आणि मला सांगायला आनंद होतोय की त्या निवड चाचणीमध्ये आपल्या 2 मुलींची निवड झाली आणि त्यातून एक मुलगी परत आपल्या देश पातळीवर राष्ट्रीय संघामध्ये खेळायला तिची निवड झाली. आणि तीच मुलगी अशी आहे की प्रीती अशोक काळे तिचं नाव आहे. तिला मागच्या त्या वर्षातला राष्ट्रीय पुरस्कार जानकी पुरस्कार हा महाराष्ट्रातला पहिला पुरस्कार तिला मिळाला आणि ती तिथं चांगल्या पद्धतीने विजेता संघ ठरला. म्हणून आज ती मुलगी शासकीय सेवेत स्पोर्ट्सच्या कोट्यातून आहे. आज बालेवाडी स्टेडियमला ती कोच म्हणून आज काम करते. म्हणजे आज मला दादांचा एक निर्णय असा झाला की तुम्ही निवड चाचणी परत घ्या. आज त्या मुलीचं पूर्ण जीवन पालटलं. म्हणजे हा एकच विषय, असे भरपूर काही विषय आहेत, पण एवढा विषय महत्वाचा आहे की तिच्यामुळे दादांच्या एका निर्णयामुळे त्या मुलीचं अक्षरशः जीवन पालटलं. खरं तर दादा हे सगळं करताना मी तुम्हाला थोडंसं बाहेर आणतो या गोष्टीतून, कारण तुम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये मागच्या काही दिवसापूर्वी प्रवेश केला आणि कालच्या या वातावरणामध्ये अक्षरशः वातावरण दोहून निघालं. लोकांच्या मनामध्ये भावना तयार झाली, चांगला नेता गेला. आम्ही पंढरपूरचे प्रशांत मालक परिचारक असतील, कल्याणराव काळे साहेब असतील, हे भावनिकतेचं वातावरण या पूर्ण भागात तयार झालं. पक्ष सोडून ही लोक कुठेतरी भावनिकते झाली, कसं बघता येईल? विषय असा होता की आपण महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी आणि भाजप या निमित्तानं आपण ह्या निवडणुकीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला सामोरं जाण्याचं आपलं नियोजन झालं होतं. त्या निमित्तानं भाजप पक्षाचे प्रमुख प्रशांतजी मालक असतील, राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख कल्याणराव काळे साहेब असले, या हिशोबानं आपल्या बैठका चालू होत्या. वेगवेगळ्या ठिकाणं कोण इच्छुक आहेत त्यांच्या आपण इंटरव्ह्यू घेतल्या होत्या आणि जे कोण इच्छुक आहे, जिथं जिथं कोण निवडून येणारा उमेदवार आहे, निवडून येणारा ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचा मतदारसंघ स्ट्रॉंग आहे, काही ठिकाणी भाजपचा मतदारसंघ स्ट्रॉंग आहे, अशा नियोजनानं आपण उमेदवारी त्या निमित्तानं फायनल करत होतो. माझी स्वतःची उमेदवारी, माझ्या मिसेसची उमेदवारी या वाकरी गटातून आपण जाहीर केली होती आणि त्या निमित्तानं आपण राष्ट्रवादीच्या माध्यमातून अर्जही आपण त्या निमित्तानं भरला. आणि माझ्याबरोबर उत्तम काका नाईक नोरे असतील, त्यांनी पंचायत समितीला अर्ज भरला. तसंच अण्णामामा शिंदे म्हणून आहेत आंब्याचे, त्यांनी पंचायत समितीला अर्ज भरला. तसंच भाऊनी झेडपी गटातून राष्ट्रवादीतून लोखंडे यांनी अर्ज भरला. परत तिथूनच जयराम शिंदे म्हणून त्यांनी राष्ट्रवादीतून अर्ज भरला. अशा ज्या ज्या ठिकाणी आपण राष्ट्रवादी चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येते आहे त्या ठिकाणी आपण अर्ज भरले. पण तुम्ही बघितलं 2 दिवसात काय गडबड झाली. वरून इथं ज्या काही स्थानिक जे काही प्रतिनिधी आहेत त्यांच्या हातात सूत्र गेल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यात त्यांनी ढवळाढवळ केली, मग ते आमच्या लक्षात आलं की आपण ह्या प्रक्रियेतून आपल्याला थोडंसं लांब ठेवलं जात आहे आणि आपल्याला कुठं दगाफटका होऊ शकतो. हा ठीक आहे, माझ्या एकट्यापर्यंतचा विषय असता तर तुम्ही कसाही सावरून गेला. पण माझ्याबरोबर अण्णामामा शिंदे असतील,
बाकी जे काही जे सर्व उमेदवार होती त्या सगळ्या लोकांना आज जनतेला सामोरं जायचं आहे. आज ते निवडून येणारे कॅन्डिडेट आहेत आणि आज त्यांना जर जर राष्ट्रवादीच्या माध्यमातून तिकीट मिळत नसेल तर काय करायचं हा फार मोठा प्रश्न आमच्या समोर आला. मग प्रश्न समोर आल्यानंतर या संदर्भातली चर्चा प्रशांतजी मालक परिचारक यांच्या बरोबर झाली की अशा पद्धतीची अडचण झाली आहे. आम्ही त्यांच्या माध्यमातून मग आपल्या ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांच्याशी आमची चर्चा झाली. त्यांनी वर ह्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा केली की अशा पद्धतीची अडचण या निमित्तानं तयार झाली आहे आणि तर यात काय करता येईल. तर अक्षरशः फार मोठ्या मनानं त्यांनी आपल्याला यात सामावून घेतलं. प्रशांत मालकांनी यात सामावून घेतलं की ठीक आहे, निवडून येणारे कॅन्डिडेट आपले महायुतीतले उमेदवार आहेत, आपल्या बरोबर यांनी आतापर्यंत काम केले, भविष्यात पुढे काम करणार आहेत, तर आपण यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं नाही. या भावनेतून आपल्याला त्यांनी या सगळ्या लोकांना भाजपमध्ये प्रवेश दिला आणि आपण नंतर भाजपमधून आपण सर्वांनी अर्ज भरला. खरं तर जसं बघायला गेलं तर पुन्हा त्या मुद्द्यावर येतोय की कुठंतर पक्षातली प्रवृत्ती ही तुम्हाला खटकली, पक्ष नाही. पक्षात अजितदादांनी आम्हाला स्पष्ट सूचना दिल्या होत्या की तुम्ही महायुती म्हणून या ठिकाणी लढू शकता. त्या संदर्भातल्या सगळ्या चर्चा म्हणजे बैठका असतील, आम्ही त्यांच्या महायुतीच्या माध्यमातून भाजप बरोबर आपल्याला किती जागा मिळणार आहेत, आपण कोणत्या कोणत्या जागा लढवणार आहेत, ह्या सगळ्या चर्चा आपण खुद्द अजितदादांबरोबर केल्या होत्या आणि त्याच्याच बरोबर आमचे जे काही पक्ष संघटनेचे प्रमुख आहेत राष्ट्रवादीचे या सगळ्यांबरोबर आपण त्या निमित्तानं त्यावेळेस चर्चा केली होती की आम्ही या पद्धतीनं भाजपला बरोबर घेऊन सामोरं जातोय आणि आपल्या एवढ्या जागा निवडून येतील. पण नंतर 2 दिवसात काय चर्चा झाल्या, वरून ज्यावेळेस राष्ट्रवादी दोन्ही एकत्र झाले त्याची सूत्र इथल्या स्थानिक प्रतिनिधीकडे आली. मग त्यांनी कुणालाही विश्वासात न घेता ज्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी सगळा घोळ केला, इथली लोक ती बघतायत, अजून त्यांनी बघितले, अनुभवलंय. मग ते पाहता आमच्या लक्षात आलं की कुठेतरी अडचणीच आपल्याला भविष्यात ठरणार आहे किंवा जाणीवपूर्वक आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न या निमित्तानं होतोय. तर त्यामुळे आम्ही ह्या निमित्तानं तिथं थोडंसं थांबलो. खर तर आता ही सगळी बघितली, सगळी स्थित्यंतर होऊन गेली. आता थेट निवडणूक 5 ते 6 दिवसावर आली, सगळा काळ गेला आणि वाकडी जिल्हा परिषद गट त्या ठिकाणी तुम्ही लढताय. आता प्रामुख्याने जो आरोप केला जातोय की प्रस्थापित घराणे पुढे समोर आलेत, गणेशदादा पाटील असतील, खुद्द तुमचं कार्य कुटुंब असेल, हे तुम्ही आता जनतेसमोर गेला आणि खरं तर असं म्हटलं जातं की जनतेची निवडणूक आहे, मग तुम्हीच का? हा प्रश्न खूप चर्चेत आहे. मला एक प्रश्न तुम्हालाच विचारायचा आहे. मी जवळजवळ 15 दिवस झालं मी समोर बसले जनतेला सुद्धा विचारायचं आहे. 15 दिवस झालं मी ह्या इलेक्शन निवडणुकीच्या निमित्तानं सगळीकडे फिरतोय, सगळीकडे मी युट्यूबवर बघतोय, बातम्यामध्ये बघतोय. नेमका प्रस्थापित याचा अर्थ काय, ह्याचा अर्थ काय, जी कोण म्हणते त्यांना एकदा तुम्ही तर विचारणार, तर तुम्ही तर मला सांगा की प्रस्थापिकाची व्याख्या काय, म्हणजे प्रस्थापितामध्ये कोण बसतंय, बरोबर ना? ते कळायलाच मार्ग नाही, फक्त विरोध करायचा आहे. बरं, प्रस्थापित म्हणजे कोण? माझे बंधू कल्याणराव काळे आहेत, माझे वडील वसंतदादा काळे आहेत, त्यांनी राजकारण करतात म्हणून मी प्रस्थापित आहे का? माझ्याकडे मी पहिला आमदार आहे, मी खासदार आहे, मी पहिला काहीतरी पदाधिकारी मोठा आहे, मी आधी इथं शासकीय म्हणजे कुठंतरी एक संविधानिक पद आहे माझ्याकडे, तसा मी आहे का? तसं त्याला प्रस्थापित म्हणतात का? नेमकं जी प्रस्थापित म्हणतात त्यांनी प्रस्थापिताची व्याख्या क्लिअर आउट करावी की नेमकं प्रस्थापित म्हणजे काय, विस्थापित म्हणजे काय, प्रस्थापिताच्या विरोधात काय असतंय, ही त्यांनी सांगावं. मग या गोष्टीच्या प्रश्नाला उत्तर आम्ही देऊ शकतो. मुळात स्वर्गीय वसंतदादा, त्याच्या आधी आमचे आजोबा स्वर्गीय श्रीमंत नाना हे आमच्या गावचे सरपंच होते, त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर दादांनी, स्वर्गीय वसंतदादांनी या निमित्तानं गावात काम केले, तालुक्यात पूर्ण काम केले. एवढं मोठं पक्षाचं असेल, संघटना असेल, कारखाने असतील, हे सगळं जाळं उभा केलं. दादा अचानक गेले. दादा गेल्यानंतर ती पूर्ण जबाबदारी कल्याणराव काळे साहेबांवर आली. दादांना जाऊन जवळजवळ आज 25 वर्ष झालं. त्यांनी उभा केले संस्था, कशात ज्या पद्धतीनं आपल्याला या सगळ्या अडचणींना तोंड काढता येईल त्या पद्धतीनं आता सध्या कल्याणराव काळे साहेब चालवत आहेत. आज मी ज्यावेळेस माझं कॉलेजला मी होतो, कॉलेज मला आवड होती, मी CR झालो कॉलेजचा, UR झालो, युनिव्हर्सिटी चेअरमन झालो. युनिव्हर्सिटी चेअरमन झाल्यावर गावानं वाटलं की ही पोरगा आपल्यासाठी गावासाठी काय तर करू शकते. मी गावाचा बिनविरोध सरपंच झालो. 5 वर्ष चांगल्या पद्धतीनं गावात सगळ्या पक्षाला घेऊन काम केलं. सोलापूर जिल्ह्यातली पहिली आरो सिस्टीमची योजना मी माझ्या गावात राबवली. असं नाही की आज राबवली 2 वर्षांनी बंद पडली. 25 वर्ष झालं. आज जरी तुम्ही माझ्या वाडीकुरीत आला तर ती योजना चालू. असं लोकांसाठी नाही की आज इलेक्शन आलं मी हे करतो म्हणून सांगणार, इलेक्शन संपलं की ती परत बघायला सुद्धा नसते, त्याचं फोटो सेशन करायचं मी ही केलं. आमचा मूळ विषयच असा आहे की स्वर्गीय वसंतदादांनी आम्हाला सांगितलं की एक तर काम असं करा की जे शेवटपर्यंत टिकलं पाहिजे, शेवटपर्यंतच्या घटकापर्यंत गेलं पाहिजे.
मी आज आरो सिस्टीमची योजना आज चालू केली. आजही माझ्या गावामध्ये 25 वर्ष झालं काम चालू आहे. म्हणजे जेवढं म्हणून माझ्यावर जबाबदारी आली तेवढी तशी जबाबदारी मी पार पाडायची काम आतापर्यंत केली आणि भविष्यातही ती करणार आहे. त्यामुळं प्रस्थापित किंवा घराणेशाही ही गोष्ट चुकीची आहे. माझ्यात अनुवंशिकता आहे, माझ्याला आवड आहे. माझ्या घरात लोक येतात, लोकांची कामं करताना मी आजोबाला बघितलंय, माझ्या वडिलांना बघितलंय, माझ्या भावाला बघतोय, मी बघतोय, मी काम करताना माझा आज पोरगा बघतोय, माझे पुतणी बघते. त्यांना आवड असेल तर ते समाजासाठी काम करतील, लोकात उतरतील, भेटतील. पद प्रतिष्ठा हा वेगळा विषय आहे, पण सर्वसामान्यांसाठी काम करायची तयारी आमच्या मनात आहे ना. मला एक थोडंच तोडायचं तुम्हाला की खरं तर एक मोनिका वहिनींचा म्हणजे तुम्ही एकत्रित तुम्ही सगळे काम करताय, कार्य कुटुंब तुम्ही सगळे काम बरोबर. करताय. आणि हे असताना एक तुमच्या नजरेतला एक जिल्हा परिषदचा सदस्य काय ताकदीचा असावा किंवा तो प्रस्तावित हा विषय थोडा साईडला ठेवा, तो तिथं प्रश्न प्रामुख्यानं प्रभावी मांडू शकतो असं तुम्हाला एक वैयक्तिक तुम्ही जसं मला मी झेडपीच्या माध्यमातून मी ज्यावेळेस 2010 सरपंच होतो त्यावेळेस मी झेडपी जवळून बघितली आणि त्यानंतरच्या काळात सुद्धा मी झेडपी ग्रामपंचायत असेल किंवा इतर गोष्टीने मी त्या झेडपीच्या संपर्कात आहे. मुळात झेडपी आणि पंचायत समिती ही जी इलेक्शन आहे किंवा ती जी पद आहे किंवा जी संस्था आहे ही ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य शेवटच्या घटकापर्यंतच्या लोकांसाठी आहे. मग त्यासाठी घरकुलचा विषय असेल, त्याच्यासाठी महिलांसाठी महिला सबलीकरणाचे भरपूर विषय आहेत, दवाखान्याचे विषय आहेत, शाळेचे विषय आहेत, असे विहिरी आहेत, तुमच्या गोटा आहेत, शेतकरी जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी विषय आहेत. अशा भरपूर योजना आहेत ज्या केंद्राच्या आहेत, त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यात येतात, महाराष्ट्र राज्यातून झेडपीमध्ये येतात, झेडपीमधून पंचायत समिती माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतात. झेडपी उमेदवाराची किंवा झेडपी सदस्याची एक सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की अशा योजना शोधणं, त्याच्यातला लाभधारक माणूस आपल्या गावातला शोधणं आणि त्या योजना त्या शेतकऱ्यापर्यंत, त्या नागरिकापर्यंत पोहोचवणं, एवढी फार मोठी जबाबदारी ह्या झेडपी सदस्याकडे असते आणि ती त्यांनी पार पाडली पाहिजे. फार मोठा स्कोप या निमित्तानं काम करायचं आहे की लोकांपर्यंत आपण अशा भरपूर योजना आहेत ज्या योजना आपल्या लोकांना माहीत नाहीत किंवा ज्या योजना दप्तरी कागदात अडकून पडतात, तर त्याला मार्ग काढायचा. तिथं मग साम दाम दंडभेद तुम्ही वचक वापरू शकता, चांगल्या संबंधावर होऊ शकतं, तुम्ही वरच्या पक्षी लेवलचं राजकारण म्हणजे दबाव वापरून त्या योजना लोकांपर्यंत कशा पोहोचवता येतील आणि तो जो चांगल्या पद्धतीने पोहोचवेल तो माझ्या दृष्टीनं चांगला जिल्हा परिषद सदस्य होईल असं मला एकंदरीत वाटतंय. आणि तोच विचार डोक्यात ठेवून आम्ही ह्यात उतरतोय की माझ्या विचारातच तो आहे की आपण जे इलेक्शन करतोय ही पदासाठी करत नाही. बरं, आपल्याला वारसा आहे, पद हे महत्वाचं नाही, पण संविधानिक पद एखादं आपल्याकडे असलं तर त्या माध्यमातून त्या संस्थेतून ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यातल्या काही योजना आहेत, जे काही लाभ आहेत ते आपल्याला लोकांपर्यंत आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवता यावेत, ह्यासाठी आपण खऱ्या निमित्ताने ह्या गोष्टीला सगळ्याला सामोरं जातोय. खरं तर दादा सगळं बघायला गेलं तर आजपर्यंत आपण आपली महिला कधी आपण राजकारणात पाठवली नाही किंवा तशी प्रथा नव्हती, पण आज नवीन धोरणानुसार महिला सुद्धा राजकारणात आली पाहिजे, महिलेला सुद्धा सगळ्या घटकांपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. हे करताना आज त्या ठिकाणी मोनिका वहिनी या सगळ्या गोष्टींकडे सामोरे जाणार की सगळी जबाबदारी तुम्ही बघणार. या अगोदर मोनिका ताईंना या सर्व भागांनी कोणकोणत्या घटकांनी बघितलं किंवा असं तुम्हाला वाटतं की त्या प्रभावी काम करू शकतील? मुळात तुम्हाला सांगूया, आता आज इलेक्शन लागलं, हा गट महिलेसाठी राखीव आला म्हणून मोनिकाला सामोरं केले, हा एकदम चुकीचा आहे. मुळात ती स्वतः सुद्धा चांगली ऍक्टिव्ह आहे. तुम्ही आता फिरताना बघत असाल आज जे सामोरं जाते लोकांना किंवा ज्या पद्धतीने ती लोकांशी बोलती आहे, तर त्या पद्धतीने तुमच्या लक्षात येईल की तिला ती गोष्ट नवीन नाहीये. कारण मुळात तिच्या माहेरी तिचे आजोबा सुद्धा मोहोळ पंचायत समितीला, कृषी उत्पन्न बाजार समितीला सभापती होते, तिचे वडील एका कारखान्याचे संचालक आहेत, तिचे चुलते त्या गावचे सरपंच आहेत, तिलाही राजकीय वारसा आहे, ती समाजकारणात राहिलेली आहे. ती आज बारामती सारख्या विद्याप्रतिष्ठानसारख्या शाळेत शिकून आलेली आहे. ज्यावेळेस लग्न होऊन इथं आली त्यावेळेस मी सरपंच होतो, त्यामुळे तिने इथं या निमित्तानं ज्यावेळेस मी कधी नसेल त्यावेळेस ती लोकांमध्ये फिरलेली आहे, लोकांमध्ये कार्यक्रम अटेंड केलेले आहेत किंवा आम्ही ज्या इथं चर्चा करतो, एखादे कार्यक्रम अरेंज करतो त्यामध्ये ती प्रामुख्याने पुढे असते. बरं, ती आज एक आमच्यातला एक मोठा बचत गट आहे, जवळजवळ 10 ते 12 वर्ष झालं काढून, वसंतमाला महिला बचत गट, तिचं अध्यक्षपद तिच्याकडे आहे. जवळजवळ त्या बचत गटाची उलाढाल 1 ते 1.25 कोटीपर्यंत आहे. तर ती त्या निमित्तानं तिचं प्रामुख्याने प्रतिनिधित्व करते. आज इलेक्शन म्हणून नाही तर मागच्या 4-5 वर्षापासून तो सगळ्या महिलांचा ग्रुप वेगवेगळ्या ठिकाणी भेट द्यायला जातो.
काही शेतीच्या ठिकाणी भेट द्यायला जातो, काही ठिकाणी जिथं कुठे व्यवसाय उभा केलेत बचत गटाचे त्या ठिकाणी उभा केला जातो. कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये त्या बचत गटाच्या माध्यमातून 3000 मास्क कापडी तयार केले आणि ते ग्रामपंचायत मार्फत आमच्या वाडी कुर्लीच्या प्रत्येक लोकांना फ्रीमध्ये वाटप त्यांच्या बचत गटाने केलेलं आहे. किंवा वेगवेगळ्या दवाखान्यात सुद्धा ते मास्क त्या निमित्तानं वाटप केलं आहे. त्यामुळं तिला ह्या गोष्टी नवीन आहेत. फक्त एवढंच की आपण कधी गावगाव करत नव्हतो, कधी फोटो सेशन करत नव्हतो, कारण ती गरज आम्हाला वाटत नाही. आमचा पहिला मूळचा उद्देश असा की लोकांसाठी काम करायचा आहे. आपण जे करतोय ते लोकांना दाखवावं अशी काय भावना आमच्या मनात नाही. त्यामुळे ती लोकांना दिसली नसेल, पण आमच्या ह्या आसपासच्या पंचक्रोशीतल्या लोकांना तिने बघितलेलं आहे, म्हणजे तिला सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे. त्यामुळं मला तशी काय अडचण वाटत नाही काम करण्याबाबत तिची. खरं तर आपण सर्व या गोष्टी बघत असताना तुमच्या घराण्यावरती एक थोडासा क्लेम आहे, आरोप केला जातो की दादांनी जसं वसंतदादाचं प्रत्येक वेळेस तुम्ही नाव घेताय त्यांचं कार्यकाल सांगताय, जे सहकार शिरोमणी बांधणीच्या माळावरती उभा केला आणि ते साम्राज्य त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उभा केलं, ते कुठेतरी चालवायला तुम्ही अपयशी ठरताय की काय, असा थोडा आरोप केला जातोय. परंतु तुम्ही एक मागच्या काळामध्ये खूप मोठा निर्णय घेतला आणि बाबुराव बोत्रे यांना चालवायला दिला. या सगळ्या गोष्टीकडे नेमका इतिहास तुम्ही कसा बघताय? विषय असा की 2002ला दादा गेले. त्याच्या आधी चंद्रभागा कारखाना जे त्यावेळेस चेअरमन साहेबांना, कल्याणराव काळे साहेबांना त्यांना जबाबदारी दिली. 2002 पासून जवळजवळ 2015 पर्यंत कारखाना चांगल्या पद्धतीनं, एकदम चांगल्या पद्धतीने चालत होता. ज्या लोकांची कोणाची खुडवी जात नव्हती त्यावेळेस पहिली खुडवी जायची, त्या लोकांनी गहू काढले. ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठे कारखाने लक्ष देत नव्हते किंवा ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना कोण बघत नव्हतं, अशा शेतकऱ्यांचा फार मोठा पर्याय म्हणून चंद्रभागेकडे बघितलं गेलं. त्यामुळेच खऱ्या अर्थानं चंद्रभागेचं नाव चांगल्या पद्धतीने झालं. मग आपण तिथं कुठल्याही पद्धतीची वशिलीबाजी केली नाही. सभासद करताना XYZ सांगितल्यावरच सभासद दिलं जाईल किंवा तू माझा आहे तरच सभासद दिलं जाईल अशा पद्धतीचं काय आपण त्यावेळेस बंधन घातलं नाही. सर्वसामान्य शेतकरी डोळ्यासमोर ठेवून दादांनी कारखाना काढला. तीच रीत कल्याणराव काळे साहेबांनी पुढे गेली. पण 2015-16 पासून ज्यावेळेस दुष्काळ आला, मग त्या दरम्यान आपण काय एक्सपान्शन केलं, त्यामुळं कारखान्याचं जेवढं म्हणून क्रशिंग व्हायला पाहिजे होतं तेवढं क्रशिंग झालं नाही आणि त्या कर्जाच्या व्याजाच्या ह्या सगळ्या अडचणी तो कारखाना अडकला. त्यातनं आपण वेगवेगळे शासन दरबारी जाऊन फॉलोअप करून कधी कधी त्यासाठी पक्षही बदलला, कारण सत्तेत राहावं लागत होतं. कारण सत्तेकडून NCDC असेल, MSC बँक असेल, त्या बँकातून कर्ज पुरवठा करून घ्यायचा होता. त्यामुळं आपण त्या ठिकाणी आपण पक्षही बदलला, गेलो त्यांच्याकडे. पण कुठून तरी या कारखान्याचा मार्ग निघावा ह्या भावनेतून आपण त्या ठिकाणी गेलो. मग सगळ्या गोष्टी पार पडल्या. मागच्या वेळेस इलेक्शन लागलं, भरभरून लोकांनी साथ दिली आणि आम्हाला ते इलेक्शन मोठ्या फरकाने आपण निवडून आलो. पण ह्या परत नंतर बँकेचं आमची बोलणं झालं, चर्चा झाली बँकेची की अजून ह्या गोष्टी पुढे जात असताना अजून भविष्यात अडचण येत राहील, या व्याजाचं बर्डन वाढत चाललंय, तर ह्याला काय पर्यायी मार्ग काढावा. तर बँकेने हा सहयोगी तत्वाचा एक विषय आमच्या समोर ठेवला की सहयोगी तत्वामध्ये बाबुराव बोत्रे सारखे जी ग्रुप आहे तो ग्रुप त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत एक ठराविक वर्षासाठी, आणि तो चांगल्या पद्धतीने कारखाना आपण मॅनेजमेंट आपलं राहील आणि इन्व्हेस्टमेंट त्यांची राहील आणि दोघं मिळून सहयोगी तत्वावर तो कारखाना चालवून सर्वसामान्य शेतकऱ्याला तो दर देता येईल, ह्या हिशोबानं नियोजन करून आपण तो कारखाना सहयोगी तत्वावर दिला. मला एक काय म्हणायचं आहे, ह्यात पुढचा माझा एक विषय आहे की आपण सहयोगी तत्वावर दिलाय, ह्याला वाईट वाटायचं कारण काय. मी काय बघतो की ज्या कारखान्यावर जो माणूस अवलंबून आहे, मग जे ऊस घालणारे शेतकरी, कामगार, तोडणी वाहतूक, त्याच्या आसपासचा परिसर, ह्या सगळ्या लोकांना टाइम टू टाइम पैसे मिळायला लागले. टाइम टू टाइम आज सोलापूर जिल्ह्यामध्ये उच्चांकी दर देणारा कारखाना आपला सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखाना ठरलाय. मी म्हणतो बोत्रे पाटलांच्या ग्रुपनं देऊ द्या, पण मॅनेजमेंट आपलाय. आपण दोन शेतकरी माझा आहे ना, शेवटी जातोय दर कुणाला, त्या कारखान्यावर पहिल्यापासून अवलंबून असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातल्या शेतकऱ्याचा. का बोत्रे पाटील बाहेर अमेरिकेतनं ऊस आणतोय का दुसऱ्या तालुक्यातनं आणतोय? ऊस आमच्या भागातलाच येतोय ना, आमच्या सभासदच येतोय ना. मग लोकांना वाईट वाटायचं कारण काय? मग तुम्हाला वाईट वाटतंय का कारखाना चांगला चालला लागलाय मग माझं कुठं तर कमी होईल पाणी, ह्या हिशोबाने वाईट वाटतंय का? ह्या कारखान्यातल्या जी सभासद अवलंबून होती त्यांची अपघात चालली होती, त्यांना आता 3150 दर मिळणार, दिलेला जो शब्द आहे तो खरा ठरणार आहे. आता आजच्या तारखेपर्यंतचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले 31 डिसेंबर पर्यंत. म्हणजे आज एवढे पैसे तुम्हाला मिळते, त्याचं तुम्हाला वाईट वाटतंय का? नेमकं काय आमचा उद्देश काय की त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे मिळावं, हीच आमची भावना आहे.
आणि ती भावना आतापर्यंत पार पडते. त्यामुळे मग सहयोगी तत्वावर दिला काय काय ही केलं काय त्यात लोकांनी त्याचा अपभ्रंश करून नये. थोडं लोक काय म्हणतात की आता सहकार शिरोमणी तुम्ही बोत्र्यांना चालवाय दिला, यांनी कल्याणराव काळेंचं किंवा काळे कुटुंबाचं अस्तित्व संपत जाणार याच्याकडे कसं बघताय तुम्ही? एका साईडला म्हणताय आता शेतकऱ्यांना तुम्ही न्याय दिला, आता काय अस्तित्व संपणं म्हणजे काय होणार? म्हणजे काय लोकांना फार घाई झाली आहे, घाई झाली. कधी एकदा काळे कुटुंब संपते? काळे कुटुंब म्हणजे काय? कल्याणराव काळे, समाधान काळे, विलासराव काळे ही आहेत का? माझा प्रश्न आहे त्यांना. काळे कुटुंब म्हणजे कोण? त्यांच्या अजून ही जी यांना आयडिओलॉजी आहे ना ती त्यांच्या लक्षात आली नाही, की त्यांच्या लक्षात येणं. आणि माझ्याही सर्वसामान्य लोकांना मला ते समजावून सांगायचं आहे की काळे कुटुंब म्हणजे समाधान काळे, कल्याणराव काळे किंवा विलासराव काळे नाही. स्वर्गीय वसंतदादांनी ज्या शेतकऱ्याला, सर्वसामान्य लोकांना धरून तो ग्रुप तयार केला, कुणासाठी केला? लोकांसाठी केला. आणि त्यातून जो सर्वसामान्य लोकांना आपल्यापर्यंत काय या कारखान्याच्या माध्यमातून, आपण उभ्या केलेल्या संस्थेच्या माध्यमातून जेवढा म्हणून फायदा आपल्याला देता येईल तेवढा द्यायचा प्रयत्न आमच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. मग त्यांचं म्हणणं असं आहे की आता कारखाना बंद झाला, कारखाना चालवायला दिला काळे कुटुंब. नाही ना, संपायचं कारणच येत नाही. आम्ही ज्यावेळेस कारखाना अडचणीत होता त्यावेळेस आम्ही प्रत्येक लोकांच्या पर्सनल कॉन्टॅक्टमध्ये होतो, लोकांच्या सुखदुःखात होतो. जरी लोकांच्या अडचणी आल्या तर लोकांनी आम्हाला समजून घेतलं. एवढा मोठा दर द्यायचा राहिला तरी सुद्धा लोकांनी आम्हाला निवडून दिलं. बरं, नुसता कारखानाच नाही, आमच्या आता शैक्षणिक संस्था सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतायत. जनकल्याण हॉस्पिटल चालू आहे. बरं, आपण ह्या सगळ्या संस्था उभा करताना कुठलंही इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून केलेलं नाहीये की मला आमदारकीला उभा राहायचं आहे, मला झेडपीला उभा राहायचं आहे, चला आता दवाखाना काढू, इलेक्शन झाले की दवाखाना बंद करू. आतापर्यंत आपण जेवढे कार्यक्रम घेतले, कल्याणराव काळे साहेबांनी असेल, आमच्या पूर्ण परिवारानं असेल, मग त्यामध्ये सामुदायिक विवाह सोहळा असेल, जवळजवळ 1,500 लग्न आतापर्यंत लावले. त्या दरम्यान कुठलंही इलेक्शन नव्हतं. कुस्त्या असतील, कुस्त्या आतापर्यंत 10 वर्ष आपण केल्या, त्या दरम्यानही कुठली इलेक्शन नव्हतं. नंतर आपण लावणी महोत्सव केले, त्यातही काही नव्हतं. कुठलंही इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून किंवा काहीतरी मला मिळवायचं आहे ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही आतापर्यंत काम केलं नाही. त्यामुळे लोकांना असं वाटतंय काळे गट संपला, काळे गट संपला. ही दरवेळेस त्यांना का घाई झाली आहे ही सुद्धा विचारा. काळे गट संपवायची का? आम्ही अडकतोय त्यांच्या राजकारणामध्ये, त्यांच्या ज्या गोष्टी साध्य करायच्या त्याला आम्ही अडचण ठरतोय म्हणून संपवायचं आहे का? ही पण तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. खरं तर एका साईडला तुम्ही तुमच्या कारखान्याचं सांगता की सोलापूर जिल्ह्यात 1 नंबरचा दर सध्याच्या परिस्थितीत दिला, पण या निवडणुकीमध्ये समाधान फाटे असतील यांचा थेट ज्या दिवशी अर्ज भरा त्या दिवशी त्यांनी इशारा दिला की 3500 रुपये दराचं काय झालं. त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा ते मुद्दे प्रखरतेने पुढे समोर आणणार आहे. जे विद्यमान आमदार अभिजितआबा पाटील आहेत त्यांच्यासमोर हा खूप मोठा प्रश्न आहे आणि त्यांनी त्याला उत्तर देत मेंढापूरच्या सभेमध्ये सांगितलं की मी तो दर देणारच. या सगळ्या गोष्टीकडे कसं बघताय? मागच्या विधानसभेच्या इलेक्शनला त्यांनी जाहीर केले की मी 3500 रुपये दर देऊ शकतो. आम्हाला आनंद आहे. आपला मेन केंद्रबिंदू काय आहे? जर तुमची विचारधारा सगळ्यांच्या वेगवेगळ्या असल्या राजकारणातल्या, पण आपला केंद्रबिंदू काय? समोर बसलेली जनता. ठीक आहे, येणं तेणं मार्गानं त्या जनतेचं जर कल्याण होत असेल तर त्यात आम्हाला वाईट वाटायचं कारण नाही. आपण विठ्ठलचं इलेक्शन झालं, त्या इलेक्शनमध्ये त्यांच्याकडे सत्ता गेली, मी त्यामध्ये संचालक म्हणून काम करतो. पण कुठंतरी लोकांना ऊस जातोय, तो कारखाना ते चांगल्या पद्धतीने चालवू शकतायत असं त्यांचं म्हणणं आहे, चालवतायत. पण आपण गृहीत धरू, आपण कुठेही त्या पद्धतीने अडचण, त्या निमित्तानं आपण एकाही मिनिटाची अडचण केली नाही, आपण त्यांना विचारू शकतो. त्यांनी दर जाहीर केलाय, माझी विनंती आहे, किंवा मी त्यांना बोलू शकतो, किंवा लोकांच्या सगळ्यांच्या वतीने विनंती आहे, जो दर जाहीर केलाय ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की देऊ शकतो तर ते त्यांनी जो दिला पाहिजे. कधी हा त्यांचा विषय आहे, पण लवकरात लवकर दिला पाहिजे. कुठले इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून देऊ नये. आणि जरी दिलं तर तो माझ्या शेतकऱ्याला मिळणार आहे, त्यामुळे आम्हाला आनंदच आहे. पण लवकरात लवकर दिला पाहिजे. लोकांना आपण अपेक्षा लावणं, एखाद्या माणसाला आपण आस लावणं हे फार चुकीचं आहे. एक तर आपण प्रमुख माणसं असतो, आपल्याकडे जनता एक वेगळ्या नजरेनं बघत असते. सर्वसामान्य तरुण शेतकरी तुमच्याकडे वेगळ्या नजरेनं बघत असतो. त्यांच्याकडनं काहीतरी अपेक्षा आहेत तुमच्या की हा माणूस पूर्ण करू शकतो. मग ज्या गोष्टी आपण लोकांसाठी बोललोय त्या गोष्टी त्यांनी पूर्ण कराव्यात. मग त्या येणे हाऊ कशाही पद्धतीनं कराव्यात. आज चंद्रभागा आम्ही लोकांना सांगितले की आम्ही तुम्हाला अडचण देणार. एक वेळ अशी आली की आम्हाला वाटलं की आपल्याकडे अडचण येते, आपल्याला एक सहयोगी तत्व घेऊन करावं लागतोय. आम्ही 2 पावलं मागे सरलो, लोकांच्या शिव्या खाल्ल्या, लोकांना आजही आम्हाला लोक वाईट बोलतात, पण आम्ही सर्वसामान्य लोकांसाठी विचार केला आणि त्यांना पुढे घेतलं. बरं, सीताराम कारखाना आम्ही चालवत होतो 2010ला, आम्ही स्वतः ती संस्था उभा केली,
चांगल्या पद्धतीने 2-3 वर्ष चालली, परत दुष्काळात ती अडकली, परत बँकेची अडचण आली. पण आमच्या लक्षात आलं की ह्याच्यावर कुठं अडचण येते, आम्ही ती संस्था काळुंके सरांना हँडओव्हर केली. आज ती संस्था चांगल्या पद्धतीने चालते. आज 4 लाख टन क्रशिंग होते. मग ठीक आहे ना, ज्या ठिकाणी जी शब्द आपण बोललोय तो तोललाच पाहिजे, मगच खरा पुढे नेतात. नाहीतर इलेक्शनसाठी आपण काहीतरी बोलायचं, लोकांना आस लावायची, परत ते आपण द्यायचं नाही. ही आज लोक काय म्हणणार नाहीत तुम्हाला, आज कोणी काय बोलणार नाही. पण ह्याचा पर्याय किंवा ह्याचं जे रूपांतर आहे की तुम्हाला येणाऱ्या काळात इलेक्शनच्या मताच्या माध्यमातून तुम्हाला दिसणार आहे. भविष्यात काही गोष्टी तुम्ही ज्यावेळेस सामोरं जाचाल लोकांच्या, त्यावेळेस त्या आपल्याला अडचणी येणार आहे. ह्याची सुद्धा जाणीव प्रमुख सगळ्या लोकांनी ठेवली पाहिजे. खरं तर दादा हे सगळं करत असताना हा कारखाना, हे तुमचे हे दावे सगळे बाजूला ठेवूया आणि आपण परत त्या मुद्द्यावर, कारण लोक बघत असताना आता आम्हाला सुद्धा ट्रोल करायला लागलेत की तुम्ही ही निवडणूक कारखान्यावर का नेता. बरोबर. पण लोक परत चर्चा कारखान्याची करतात, दरावर येतात. म्हणून आधी हा सगळा संभ्रम आम्ही क्लिअर करतोय. लोकांचा विषय आम्ही घेत नाही, तर प्रमुख छोट्या घटकाला कळलं पाहिजे ही निवडणूक कुठं चालू झाली आणि कुठं संपली. बरोबर. आज त्या मुद्द्यावर आज तुमच्याकडे जसं तुम्ही म्हणताय की एक कॅपेबल माणूस त्या झडपीच्या खुर्चीवरती गेला पाहिजे. हे सगळे बघत असताना त्या ठिकाणी या जनतेसाठी तुमच्याकडे प्रमुख मुद्दे काय आहेत आणि ह्या सगळ्या समस्या तुम्ही प्रामुख्याने बघता, जशी तुम्ही ग्रामपंचायत सांगितली की मेन मुद्दे घेत पुढे गेलं पाहिजे. तर या झडपीसाठी तुम्ही कोणते मुद्दे बघताय? मी मगाशी आपल्याला आपल्या दोघांनी बोलताना चर्चा झाली की जिल्हा परिषद ही जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे ही सामान्यातल्या घटकांसाठी आहे. मग त्यासाठी आपण त्यांचे महत्वाचे प्रश्न काय, एक दवाखाना, महिलांच्या संदर्भातला दवाखाना, प्लस त्यांच्या सबलीकरणासाठी काय उपाययोजना, त्या गोष्टी, शाळा, मूळ शाळा आहे जिथून खऱ्या अर्थानं भविष्याचा पाया घडणार आहे अशा अंगणवाडी असतील किंवा 4थी पर्यंतच्या प्राथमिक शाळा असतील त्या शाळा, गावात रस्ते प्रॉपर, लाईट, ह्या गोष्टी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत येतात, किंवा लहान म्हणजे महिलांसाठी जे काही उपक्रम आहेत, छोटे लघु उद्योग आहेत, ह्या सगळ्याला डोळ्यासमोर ठेवून आपल्याला ह्या जिल्हा परिषदच्या इलेक्शनला सामोरं जायचं आहे. व सगळी पहिली गोष्ट अंगणवाडीवर आमचं कॉन्सन्ट्रेशन आहे. मूळ घटक असा आहे की आपल्याकडे 50 एकर जमीन आहे, आपण त्याला इस्टेट समजतो, पण माझी गोष्ट चुकीची, मला ती मान्य नाही. मी समजतो की आपल्या घरातला जो लहान मुलगा आहे ही खरी आपली इस्टेट आहे. त्याला जर आपण आता लहानपणापासून चांगल्या पद्धतीने संस्कार दिले, चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं, तर निश्चितपणे भविष्यात उद्या MPSC असेल, UPSC असेल किंवा ते इंजिनियर, डॉक्टर ही घडवायची असेल तर त्याचा पाया भक्कम होणं गरजेचं आहे. तर त्यासाठी 4थी पर्यंत त्याला चांगलं शिक्षण मिळलं पाहिजे, गुणवत्तादर्शक किंवा गुणवत्ता चांगली असलेलं शिक्षण मिळलं पाहिजे. त्यामुळे माझं मोनिकाचं सुद्धा पहिलं धोरण असं आहे की आपण शाळेवर कॉन्सन्ट्रेशन करायचं. आता या गोष्टी मी ज्या तुम्हाला सांगतोय या सगळ्या गोष्टी मोनिकाच्या माध्यमातून होणार आहे, कारण त्या झेडपीचे उमेदवार आहेत आणि ते तेवढं सक्षम आहेत. फक्त मी त्या निमित्तानं काम करतोय म्हणून मला त्या गोष्टी माहिती आहेत. आम्ही दोघांची चर्चा असते किंवा ती त्या पद्धतीने त्या गोष्टीला सामोरं जाणार आहे. आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही पहिलं कॉन्सन्ट्रेशन हे अंगणवाडी आणि तुमच्या 1ली ते 4थीच्या शाळेवर करा. दुसरं कॉन्सन्ट्रेशन आमचं राहील दवाखान्यावर. दवाखाना आहे, शासकीय संस्था त्याला फंडिंग करताय, पण आपण म्हणतो की जाणारा जाऊ वाटत नाही आणि तिथं जी आहेत माणसं त्याला माणसं येऊ वाटत नाही, अशा पद्धतीची एक भावना त्या निमित्तानं काम करणारी झाली. ती भावना कुठं मला चेंज करायची आहे की जो आजारी माणूस आहे त्याला जाऊ वाटलं पाहिजे शासकीय दवाखान्यात की तिथं चांगल्या पद्धतीची सेवा होती आहे, किंवा तिथं जो सेवा देतोय त्याला वाटलं पाहिजे नाही नाही माझ्याकडे हा माणूस आला पाहिजे आणि मी त्याची चांगल्या पद्धतीने सेवा देईन. म्हणजे तिची एक मेंटॅलिटी चेंज करायचा प्रयत्न असेल. मग त्याला काय काय सेवा सुविधा द्यावं लागते दवाखान्यात, हे नाही ते नाही, ही नसल्यामुळे मला ते करू वाटत नाही. तर त्या सगळ्या सेवा सुविधा चांगल्या पद्धतीनं ज्या शासनाचा फंड आहे तो चांगल्या पद्धतीने युटिलाइज करायचा प्रयत्न आपला त्या निमित्तानं राहणार आहे. खरं तर हे सगळं बघत असताना आपण जसं बघितलं की आज तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आहात आणि ह्या सगळ्या गोष्टी मांडताय की खरं तर आम्ही प्रामुख्याने जसं तुम्ही एक मुद्दा प्रखरतेनं म्हणला की शासकीय जे काही दवाखाने आहेत तिथं त्या आतल्या डॉक्टरांना किंवा तिथल्या जे काही सेवक असतात त्यांना वाटतं की उभं पेशंट येत आहेत, काय येत नाही, इथं सुविधा नाहीत, मोडखळी व्यवस्था पडलेली आहे. आता कुठंतरी ते थोडं जरा बरं झालंय भारतीय जनता पार्टी सरकार आल्यापासून. आणि जे काही खालचे आजारी वर्ग आहे तो ज्यावेळेस जात असतो तिथं त्यांचं कन्फ्युजन आहे की सरकारी दवाखान्यात योजना मिळत नाही. त्याच्यावर तुम्ही सांगितलं मी चांगल्या पद्धतीने काम करणार. एक भारतीय जनता पार्टी म्हणून तुम्हाला या पक्षाकडे कसं बघू वाटतं, तुम्ही ती उमेदवारी घेतलेली? भारतीय जनता पक्ष आज बघतो आपण, आम्ही सगळेजण ज्ञात आहेत, केंद्रात
भाजपाचं सरकार आहे. नरेंद्र मोदी साहेब आज पंतप्रधान म्हणून चांगल्या पद्धतीने काम करतायत. खाली आपल्या इथं राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब आज मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडत असताना जेवढ्या म्हणून सर्वसामान्यांच्या स्कीम आहेत त्या लोकांपर्यंत डायरेक्ट लोकांना कशा देता येईल तर त्या द्यायचा सध्या सरकार प्रयत्न करत आहे. म्हणजे लाडकी बहिणीसाठी 1,500ची योजना असेल किंवा लोकांसाठी पेन्शन असेल, अर्ध तिकीट असेल, जेवढं जिथं जिथं म्हणून सर्वसामान्य माणसाला सरकारच्या माध्यमातून हातभार लावता येईल तेवढा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून होतोय. आज आपल्या जिल्ह्यात जर आपण म्हणलं तर आज जयकुमारजी गोरे साहेब पालकमंत्री म्हणून काम करतात. त्यांच्यावर खातच ग्रामविकास मंत्री म्हणून आहे. त्याच्यामुळं आम्हाला त्याचा फायदा एवढा मोठा होणार आहे. आणि आज आम्ही भाजपाचे उमेदवार आहोत. उद्या भाजपाचे उमेदवार म्हणून जिल्हा परिषद सदस्यामध्ये आम्ही सगळेजण जाणार आहोत. तर आम्हाला पक्षाचा सुद्धा त्या निमित्तानं पाठिंबा असणार आहे. त्यामुळं ग्रामविकास मंत्री जे मला उद्या जिल्हा परिषदेमध्ये राबवायचं आहे, ज्या योजना राबवायच्या आहेत, जिथून फंड्स जनरेट करायचे तिथं मला कसलीच अडचण येणार नाही. कारण आपल्या जिल्ह्याचाच पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब आहेत, नामदार साहेब आहेत, ते त्यांच्याकडे खातच ते आहे. त्याच्यामुळं आपल्याला फंड्स असतील, योजना राबवण्याबद्दल येणाऱ्या काही शासकीय अडचणी असतील, त्या कुठलीही अडचण त्या निमित्ताने येणार नाही. आणि त्यामुळे जास्तीत जास्त योजना आम्ही तिथं राबवू शकतो. आणि आम्हाला जी काही जबाबदारी उद्या मिळणार आहे ती चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतो असा विश्वास मला या निमित्तानं भाजपाची उमेदवारी घेतल्यामुळे 100% आहे असं मला वाटतं. खरं तर तुम्ही आता ज्या जयकुमार गोरे यांचं नाव घेतलं, खरं तर त्यांनी आता सोलापूर महानगरपालिकेचं निवडणूक अतिशय प्रभावीपणे तिथं हँडल केलं. आणि काल तुमचा प्रवेश त्यांच्या हस्ते झाला आणि एक ऊर्जा द्यायचं काम त्यांनी केलं. त्यांचा तो निकाल तुमच्या या निकालामध्ये या जिल्हा परिषदेवर इम्पॅक्ट करू शकतो का? 100% निकाल करू शकतो. कारण मी जयकुमार गोरे साहेबांचं सुद्धा या निमित्तानं काम बघितलंय. आम्ही ज्यावेळेस पक्षामध्ये जायचा निर्णय घेतला वरच्या अडचणी फार वेळ कमी होता. अचानकच ह्या सगळ्या घडामोडी घडल्या. त्यांनी आम्हाला एबी फॉर्म पहिल्यांदा दिला आणि परत दुसऱ्या दिवशी आम्हाला पक्ष प्रवेश करून आम्ही त्यांना सांगितलं की ठीक आहे, आम्ही येतोय, लढतोय, निवडून येणार आहे, पण आम्हाला भविष्यामध्ये सन्मानपूर्वक वागणूक त्या निमित्तानं मिळावी, आम्ही घेऊन येणारी कामं त्या निमित्तानं सगळी व्हावी. तर त्यांनी आवर्जून सांगितलं की कुठलंही काम तुम्ही आमच्या सभेत त्यांनी आवर्जून सांगितलं, कोणतंही काम तुम्ही घेऊन आला तर ते चटदिशी मार्गी लावण्याचं अभिवचन त्या निमित्तानं त्यात दिलं. आणि त्यांची कामाची तडप बघता किंवा त्या प्रशासनावर होल्ड बघता निश्चितपणे त्यांच्या खात्याच्या योजना आपल्या खाली राबवण्यात आम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने त्यांचा पाठिंबा मिळणार आहे. आणि त्यांचं जे काय आता जिल्हा परिषद तुम्ही म्हणता तसं महानगरपालिकेला नियोजन बघितलं, जास्तीत जास्त जागा त्यांनी बीजेपीच्या चांगल्या पद्धतीने निवडून आणल्या, तशा त्यांच्या जिल्हा परिषद महानगरपालिकेला निवडून आणल्या, तशा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा मानस त्यांचा आहे. ते निश्चितच त्यात ते यशस्वी होतील. खर तर प्रश्न तुम्हाला असा आहे की त्या ठिकाणी तुमच्यावरती आरोप कारखाना असू द्या, तुमच्यावरती अनेक वेगवेगळ्या माध्यमातून पक्ष संदर्भातला आरोप असू द्या, या सगळ्या आरोपांना ती विरोधातली मंडळी तुमच्यावरती आरोप करते. हे आव्हान वाटतंय की हे आव्हान तुम्ही कसं बघता या आव्हानाकडे? नाही, आव्हान मला काहीच वाटत नाही. त्याचं कारण सांगतो काय. मला उमेदवारी जाहीर झाली मागच्या 15 दिवसापूर्वी सगळ्यांनी जनसामान्यातल्या लोकांनी सांगितले की ठीक आहे, समाधानकारी काम करू शकतो आपण, तुम्ही या निवडणुकीत जावा. त्याच्या आधी माझं महिन्याभरापूर्वी नावही नव्हतं. मी स्वतःही कबूल करतो, लोकांनाही माहिती आहे. लोकांनी सांगितलं बाबा तिथं आत खमक्या माणूस पाहिजे, आत जाऊन बोलणारा पाहिजे, आत जाऊन मांडणारा पाहिजे. बरं, मी आत नाही, माझी मिसेस उभा आहे, ती तेवढ्या ताकदीची आहे, त्यामुळे त्याची काही शंका नाही. बरं, ह्या गोष्टी नवीन नाहीत आम्हाला. जी सर्वसामान्यांची कामं करायची आहेत ती मला नवीन आहेत आणि मला कुणाकडे जायची गरज नाही किंवा मोनिकालाही कुणाकडे जायची नाही. मी डायरेक्ट थेट त्या जेडपीच्या इथं जाऊ शकतो आणि त्याच्या आमच्या प्रभावावर तिथनं लोकांची कामं करू शकतो. मला मध्ये एक स्टेप घ्यायची आहे मग परत पुढे कसं जायचं आहे, कोणाची शिफारस घ्यायची आहे, मला त्याची गरज नाही. कारण 15 ते 20 वर्ष झालं मी ह्या प्रवाहात स्वतः काम करतोय, समाजकारणात काम करतोय, राजकारणात काम करतोय, वेगवेगळ्या संस्थांमध्ये पद भूषवले, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून लोकांची कामं करायला कुठलंही पद नसताना हिरिरीनं पुढे गेलेला आहे. बरं, वेगवेगळ्या आंदोलनामध्ये मी हिरिरीनं पुढे आहे. मग पाण्याचं असेल, मध्ये काही लोकांना ज्यावेळेस हे मिळालं नाही, नुकसान भरपाई मिळालं नाही, तर स्वतः तिथं आंदोलन करून जयकुमार गोरे साहेबांना फोन करून तिथून अधिकाऱ्यांना सांगून आमची गावं समाविष्ट करण्याबद्दलचं नियोजन त्या निमित्तानं आम्ही पार पाडलं. परत पाण्याचे काही जे विषय आहेत तिथं स्वतः इरिगेशन डिपार्टमेंटला जाऊन तिथं भांडून पाण्याचे नियोजन त्या निमित्तानं पार पाडलेत.
सगळ्यात मोठं पाणी वापर संस्था तयार करायचं काम या निमित्तानं मागच्या 4-5 वर्षापूर्वी पार पडलं, जेणेकरून NRBCचं पाणी शेवटच्या टोकापर्यंत कसं पोहोचता येईल तो प्रयत्न त्या निमित्तानं केला. आता उजनीवर सुद्धा त्या पद्धतीनं आम्ही काम करतोय. त्यामुळं काम हे काय माझ्यासाठी नवीन नाही, ते पूर्वापार करत आलं, इथूनही पुढे करत राहणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं आव्हान काही वाटत नाही. आता काय या राजकारणाला इलेक्शनला वेगळा रंग दिला जातो. मी असं म्हणतो की आमदारकी आली की कारखाना बोलायचं, कारखाना आला की झेडपी बोलायचं, झेडपी आले की कारखाना बोलायचं. मग हे थोडं कुठतरी लोकांना दिशाभूल करायचा प्रयत्न आहे. इलेक्शन स्थानिक स्वराज्य संस्थेचा आहे, सर्वसामान्य घटकाचा आहे, त्याच्यावर बोला. उमेदवार कसा आला, कुठून आला, प्रस्थापित आहे का नाही, उमेदवार काम करू शकतोय का त्याच्यावर बोला. आपला उमेदवार किती प्रभावीपणे काम करतो याच्यावर बोला. माझा असा आहे, आम्हाला शिकवण आहे, आम्ही एक सरळ रेष ओढताना पुढच्याची रेष खडत नाही, पुसायची नाही, आपली रेष वाढवायची. आम्ही काम करू शकतो, आम्ही लोकांना पटवून देऊ ना, आम्ही काम करू शकतो. आज आम्हाला मीडियावर इतर गोष्टी ट्रोल केलं जातं, लोक काही वेगवेगळ्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने बोलले जातात. त्यांनी मागचा इतिहास थोडासा बघितला पाहिजे असं माझं मत आहे. तुम्ही तात्पुरतं बघू नका, मागचा इतिहास बघा, वर्तमान बघून मग भविष्याचा मेळ घाला, मग तुमच्या लक्षात येईल आपण कुठं आहे. खरं तर त्यात आता शेवटचा प्रश्न तुम्हाला की प्रशांत मालक परिचारक यांची भारतीय जनता पार्टीला एकंदरीत सगळा वर्ग, काळ्या कुटुंबातला सगळा ह्या भागातला वर्ग, आणि यापूर्वी तुमच्या ग्रामपंचायती निवडणुका अतिशय ताकदीनं बलाढ्य अशा झाल्या, तिथला तुमचा जो वर्ग आहे खूप मोठा तयारी नाही. पुढच्या आता येणाऱ्या काही काळावरती ग्रामपंचायती निवडणूक आहेत, तुमचा हा सगळा कुटुंब एकत्रित राहणार आणि निवडणुकाला सामोरे जाणार. या सर्व गोष्टीकडे बघत असताना परिचारकांचा कुटुंब आणि काळेगांचं कुटुंब युती झाली या ठिकाणी, तर त्या लोकांसाठी एक शेवटचा संदेश काय असणार? शेवटचा संदेश म्हणायचं म्हणजे आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सामोरं जात असताना ज्यावेळेस भाजपामध्ये आपण प्रवेश केला त्यावेळेस आपण एक दिलानं एक मनानं काम करायचं ठरलं. आज आपण भाजप म्हणूनच आता इथून पुढं काम करणार आहोत, एकत्रित काम करणार आहोत. मग हा तुझा आणि हा माझा असा करणार नाही. जो निवडून येणाऱ्या क्षमतेचा आहे त्याला समोर ठेवूनच आपण इथनं पुढं या भविष्यातल्या ज्या काही इलेक्शन्स असतील त्या निवडणुका लढणार आहेत भाजपच्या मार्गदर्शनाखाली, भाजपच्या हेडखाली. तिथं तुमचा आणि माझा ही गोष्ट आम्ही करणार नाहीत. ज्येष्ठ प्रशांतजी मालक साहेब असतील, ज्येष्ठ आपले कल्याणरावजी काळे साहेब असतील, ही सगळी जी लोक आहेत त्यांच्या विचारानं मिळून लोकांना या प्रवाहामध्ये भाजपच्या माध्यमातून सामील करण्याचा प्रयत्न या निमित्तानं माझा स्वतःचा असणार आहे. खरं तर दादा शेवटचा प्रश्न, त्या ठिकाणी 7 तारखेला मतदान होणार आहे. ही सुज्ञ ज्यांना मतदान करायला जाणार आहे, तुमचे सगळे आरोप प्रत्यारोप जनता बघणार आहे, सुज्ञ निर्णय घेणार आहे. एक तुमचं आव्हान आमच्या प्रभात न्यूजच्या माध्यमातून काय असणार? तुम्ही खरं सगळ्यात चांगला प्रश्न विचारला शेवटचा. मला खऱ्या अर्थानं ह्या सर्व जनतेला किंवा सर्व मतदारांना एक आव्हान करायचं आहे की ह्या इलेक्शनच्या दरम्यान काही भरपूर लोक तुम्हाला भूलथापा देतील, चुकीच्या पद्धतीनं निवडणूक वेगळ्या वळणावर न्यायला बघतील, काही वेगळं तुम्हाला भूलथापा देतील, लोकांमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करतील, एक चुकीच्या पद्धतीनं लोकांमध्ये एक संभ्रम तयार करतील आणि त्यांचं साध्य करण्यासाठी वेगवेगळे आश्वासन असेल किंवा ते मगाशी आपण म्हटलं जसं प्रस्थापित असेल, कारखान्याचा विषय काढतील, कारखाना चालू शकले नाहीत असं सांगतील, मागचं काहीतरी विषय उकरून काढतील. असे भरपूर काही विषय जाणीवपूर्वक ही विषय वेगळ्या टप्प्याकडे किंवा वेगळ्या गोष्टीकडे नेण्याचा प्रयत्न करतील. तरुणांना वेगवेगळ्या पद्धतीनं प्रलोभन देऊन भडकवण्याचा प्रयत्न करतील आणि ज्येष्ठ तरुण असा एक वेगळा वाद तयार करतील. म्हणजे ही आपली जी संस्काराची टीम आहे ती कुठेतरी भडकवण्याचा प्रयत्न जो आता चालू आहे तो त्यांना वाटतंय की आम्ही झेडपी कुठं वेगळ्या वर्णावर नेऊन ठेवू, इलेक्शन वेगळ्या वर्णावर ठेवून कशी काय इलेक्शन काढू असं जी काही समोरच्या लोकांना वाटतंय, तर तसं होऊ देणार नाही जनता, हा मला ठाम विश्वास आहे. माझी सगळ्या मतदार बंधूंना विनंती आहे की कोण कोणाला कुठल्या टप्प्यात कुठल्या गोष्टीवर इलेक्शन न्यायचं त्यांना नेऊ द्या. आपण आपलं जिल्हा परिषदचं इलेक्शन हे सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारा माणूस ह्या माध्यमातून आपण ते इलेक्शन ठेवू आणि तशी जबाबदारी जी काय सर्वसामान्यांसाठी योजना आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची जी जबाबदारी आहे ती पार पाडण्याची जबाबदारी आम्ही पार पाडणार आहोत. म्हणून मी तुमच्या सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही आमच्यावर जो विश्वास टाकणार आहे तो विश्वास निश्चितपणे सार्थ करण्याची जबाबदारी आम्ही पार पाडणार आहोत. त्यासाठी वाखरी जिल्हा परिषद गटातून माझ्या मिसेस सौ मोनिका समाधान काळे ह्या उभा आहेत, त्यांचं चिन्ह आहे कमळ. आणि वाखरीज पंचायत समिती गणातून उभा आहेत निखिलगीर गोसावी, ज्यांना आपण सर्वजण नाना मालक म्हणतो,
त्यांचंही चिन्ह आहे कमळ. आणि पटवर्धन कुर्ली गणातून उभ्या आहेत त्या सौ प्रियांका रामकृष्ण नाईकनवरे यांचंही चिन्ह आहे कमळ. ह्या तिन्ही उमेदवाराला आपण सर्वांनी भरघोस मताने निवडून द्यावं अशी मी तुमच्या सर्वांना विनंती करतो. आणि कुणालाही काही सांगू द्या, कुणाला काय बोलायचं ते बोलू द्या, या सगळ्या गोष्टी आपण आपल्यापासून लांब ठेवून फक्त आपल्याला भविष्यात जिल्हा परिषदच्या माध्यमातून लोकांपर्यंत कशा योजना विकास करता येईल हा डोळ्यासमोर ठेवून आमच्यावरती जबाबदारी द्यावी एवढीच या निमित्ताने विनंती करतो. धन्यवाद. खर तर बघितलं आपल्यासोबत होते समाधान काळे. ही एकंदरीत निवडणूक कोणत्या टप्प्यातून कोणत्या टप्प्याकडे जाणार याचा सर्व आपण अभ्यास बघितला. कसं यांची पुढची रणनीती कशी असणार आहे याकडे सुद्धा लक्ष दिलं. खरं तर सगळ्या गोष्टींना हात घातला. मग तो 3,500चा दर असू द्या, नव्हे तर प्रस्थापित उमेदवारी असू द्या, याकडे दादांचं जी बघण्याची भूमिका आहे ती सांगितली. आम्हालाच प्रश्न केला की तुम्ही आता पुढच्यांना विचारा की प्रस्थापित म्हणजे काय. दादा जरूर हा प्रश्न विचारू आणि या प्रस्थापित या शब्दाला वाचा फोडू. आणि ही खरं तर निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आहे. लोकांसाठी काय फायदेशीर असणार आहे, लोकांसाठी काय उपयुक्त असणार आहे हे आम्ही 100% तुमच्यापर्यंत तुम्हाला योग्य उमेदवार निवडून द्यायची भूमिका त्या ठिकाणी आम्ही करू. आम्ही पुढच्या जी मुलाखत असणार आहे तेच अनेक पुढच्या जे काही विरोधी पक्षातले उमेदवार आहेत किंवा तुमच्या पक्षातले उमेदवार सगळ्यांच्या मुलाखती घेऊ आणि जनतेसाठी काय आव्हान आहे, जनतेसाठी काय तळमळ आहे हे त्या ठिकाणी आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुर्तास तरी आपण इथं थांबूया आणि जनतेसाठी काय योग्य असणार आहे, काय अयोग्य असणार आहे हे तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. आज तुम्ही आमच्या प्रभात न्यूजला वेळ दिला, सगळ्या गोष्टींची दिलखोलात चर्चा केली. तुमचं त्या ठिकाणी प्रभात न्यूजच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद.